प्लस आवाज सामान्य जनतेचा। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देणगी पावती पुस्तकांचे विधिवत पूजन करण्यात आले। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पारंपरिक विधीपूर्वक पूजन करून आगामी यात्रा उत्सवाची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली। यात्रेचे नियोजन शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। देवस्थान ट्रस्टतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की यात्रेसाठी देणगी वर्गणी केवळ अधिकृत पावती पुस्तकेद्वारे देण्याचे आवाहन करण्यात आले। यात्रा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत बगले यांनी केले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नागनाथ पाटील, सचिव उमेश पुजारी, खजिनदार नागनाथ खुने, सहखजिनदार अंबादास देवकते, विश्वस्त चंद्रकांत बाके, सुरेश चव्हाण, विठ्ठल निंबर्गी, महादेव घोडके, रविकांत कापसे, भगवान इंगळे, सलीम मुल्ला, शिलवंत बगले, राजकुमार न्हावी, लक्ष्मण कोळी, बिरण्णा पुजारी यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते। यावेळी ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरात विधिवत पूजा करून यात्रेच्या देणगी पुस्तकाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी यल्लप्पा बगले, श्रीशैल न्हावी, अंबादास घोडके, श्रीशैल फुलारी, आकाश जाधव यांच्यासह भक्तगण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवस्थान ट्रस्ट ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रा निमित्त श्री पट्टी पूजन महादेव आदरांते नागनाथ पाटील, सुरेश चव्हाण, नागनाथ खुने, निरंजन